दीवार, वीर ज़ारा, डर, चांदनी, दिल तो पागल है, जब तक है जान या सिनेमांमध्ये कॉमन गोष्ट म्हणजे हे सारे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत यश चोप्रा यांनी. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी लाहोर इथे झाला. चोप्रा यांचे वडील ब्रिटिश पंजाब ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अकाउंटंट होते. त्यांना एकूण 7 बहीण भाऊ होते. प्रसिद्ध दिग्दर्शक B.R. चोप्रा हे त्यांचे बंधू होते, तर हिरू जोहर या त्यांच्या भगिनी. यश चोप्रा यांचं शिक्षण दोआबा कॉलेज जालंधर इथून पूर्ण झालं. पुढे त्यांना घरच्यांनी इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना असणाऱ्या सिनेमाच्या आवडीमुळे ते मुंबईत येऊन पोहोचले. B.R. चोप्रा या आपल्या बंधूंकडे त्यांनी दिग्दर्शनाचे धडे घेतले. I.S. जोहर यांचे सुद्धा सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं. या दोघांकडून त्यांनी सिनेमा आणि दिग्दर्शनातल्या बारीक सारीक गोष्टी शिकल्या. यश चोप्रा यांना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी B.R. यांनी त्यांच्यासाठी निर्मिती करण्याचं ठरवलं. धूल का फूल हा त्यांचा 1959 मधला सिनेमा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा ठरला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आणि या चोप्रा बंधूंनी सिनेमा केला 1961चा धर्मपुत्र. या सिनेमाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. वक्त हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पुढचा सिनेमा. या सिनेमाने अनेक रेकॉर्ड स्थापित केले आणि सिनेसृष्टीत यश चोप्रा हे नाव आदराने घेतलं जाऊ लागलं. त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. आदमी और इंसान हा त्यांचा चित्रपट धर्मेंद्र यांच्यासोबतचा एकमेव चित्रपट ठरला. 1970 मध्ये यश चोप्रा आणि B.R. चोप्रा या बंधूंमध्ये काही क्रिएटिव्ह मतभेद झाले आणि यश चोप्रा यांनी आपलं वेगळं बस्तात मांडायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी यशराज फिल्म्सची स्थापना केली. दाग, अ पोएम ऑफ लव्ह हा यशराज बॅनरचा पहिलाच चित्रपट. चित्रपटाने भरपूर गल्ला जमवला आणि यशराजने आपला दबदबा निर्माण केला. दीवार या सिनेमात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. मेरे पास माँ है हा संवाद आजच्या लहान लहान पोरांनाही ठाऊक असतो. कभी कभी हा त्यांचा चित्रपट सुपरहिट झाला. यातली गाणी टाइमलेस मानली जातात. सिलसिला हा त्यांचा पुढचा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. त्रिशूल हा त्यांचा चित्रपटही प्रेक्षकांना आवडला. काला पत्थर या त्यांच्या सिनेमाला आज कल्ट स्टेटस प्राप्त झालाय. मशाल या दिलीप कुमार यांच्यासोबतच्या सिनेमाकडून खूपच अपेक्षा होत्या, मात्र सिनेमा त्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही. फासले हा त्यांचा पुढचा चित्रपटही फ्लॉप झाला. विजय या त्यांच्या सिनेमालाही नकारात्मक प्रतिसाद मिळाला. यश चोप्रा हे दिग्दर्शक म्हणून संपले अशी कुजबूज सिनेसृष्टीत व्हायला लागली होती. तेव्हा त्यांचा सिनेमा आला चांदनी. चांदनी सिनेमाने अनेक रेकॉर्ड्स मोडले आणि म्युझिकल जॉनरला ऊर्जितावस्था मिळवून दिली. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लम्हे सिनेमाचं खूपच कौतुक झालं, मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर कामगिरी करू शकला नाही. असं असलं तरीही हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो. त्यांचाही हा आवडता चित्रपट होता. परंपरा हा त्यांचा चित्रपट चांगलाच आपटला. डर या चित्रपटाने शाहरुख खानला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. दिल तो पागल है या सिनेमाने लोकप्रियतेचा कळस गाठला. या वर्षीचा सर्वात जास्त व्यवसाय केलेला सिनेमा ठरला. यातील गाणी प्रचंड गाजली. वीर ज़ारा हा सिनेमा त्यांनी 7 वर्षांच्या गॅप नंतर दिग्दर्शित केला. सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. जब तक है जान हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून अखेरचा सिनेमा. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली. चित्रपट क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. पद्मभूषण पुरस्कारही त्यांना मिळालाय. या व्यतिरिक्त त्यांनी आयफा, फिल्मफेअर, झी सिने आणि राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय. चोप्रा यांनी 1970 मध्ये पामेला सिंग यांच्यासह विवाह केला. त्यांची आदित्य आणि उदय ही दोन्ही मुलं यशराज फिल्म्सची जबाबदारी पार पाडतायत.
21 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी पोस्टाने त्यांचा स्टॅम्प प्रकाशित केला. रोमॅन्सच्या या बादशहाचा आज जन्मदिन. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले कोणते सिनेमे तुम्ही पाहिलेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.